नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी प्रदीप खरात सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आता मी आहे लोहगडच्या महादरवाजापाशी. माझ्या बॅक साईडला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि पहिला जो पार्ट आहे ह्या लोहगडचा तुम्ही ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केला आहे, तुम्ही पाहू शकता. तर आत्ता ह्या पार्टमध्ये दुसरा पार्ट आहे तो मी ह्या वरचा जो आहे टॉपचा एरिया आहे हा तो कव्हर करणार आहे. असा काहीतरी व्ह्यू दिसतो, हे पाहू शकता तुम्ही. इथे जो दोन कबरे आहेत आतमध्ये, या इतिहासकाराच्या मते निजामशहाच्या काळामध्ये काही सरदारांच्या त्यांच्या विश्वासू जे सरदार आहेत त्यांच्या असू शकतात, या आपल्या शिवाजी महाराजांच्या काळामध्ये संत महाराज साधू संत हे त्यांची समाधी असू शकते. पण खरं काय ते अजून कोणाला माहिती नाही आहे. पाहू शकता हे आहे महादेवाचं मंदिर. हे नंदी महाराज. इथे अजून पण पूजा केली जाते. मंदिराच्या लागूनच इथे त्र्यंबक तलाव आहे आणि इथे 12ही महिने पाणी राहतं. पावसाळ्यात अजूनच फुल भरलेलं असतं आणि इथे आतमध्ये उतरायला पण नाही का पायऱ्या आहेत, पाहू शकता. पुढे आल्यावरती त्र्यंबक तलावापासून इथे पाहू शकता तुम्ही, हे पाण्याचा जिवंत झरा आहे आणि खूप आणि स्वच्छ आहे. याच्यामध्ये मासे वगैरे पण आहेत. पिण्याचं पाणी आहे. पाणी जर आणलं नसेल इथं गडावरती तर हे पाणी पिऊ शकता, जिवंत झरा आहे. आता हा जो रोड आहे हा विंचू काटा त्या टोकापर्यंत जातो. तर आपण तिकडे जाणार आहोत आणि पूर्ण एक्सप्लोअर करणार आहोत तिकडे जाऊन. मित्रांनो, हा आहे सोळीकोणी तलाव. हे तुम्ही पाहू शकता. लोहगडवरचा सगळ्यात मोठा तलाव हा आहे आणि इथे आता थोडं कमी पाणी आहे तरी 12 महिने पाणी असतं इथे. आणि प्लस नाही का पावसामध्ये अजूनच जास्त फुल भरलेला असतो. दोन बाजूनी इथे खाली उतरायला जागा आहे. तिथे समोर एक आणि इथे एक. इथे एक छोटीशी गुफा आहे. आय थिंक हे विश्रामगृह असावं, ते पाहू शकता. छोटीशी रूम पण आहे, एवढंच आहे. इथे बसण्यासाठी खूप थंड वाटतं इथे, कारण आतमध्ये कोरलेलं आहे. हा जो पॅच आहे हा जो त्याला अवघड आहे उतरण्यासाठी, सपोर्टसाठी, तर हे लोखंडी वगैरे बांधलेलं आहे इथे. पण तरी पण तुम्ही येणार असाल तर व्यवस्थित पकडून उतरावं इथे. हे पाहू शकता इथे खूप अवघड आहे इथे. फायनली आपण पोहोचलो आहे विंचूकाटा शेवटच्या टोकापर्यंत लोहगडच्या. इथून आपल्याला
इथून खाली जायचं आहे. ते पाहू शकता खाली उतरायला इझी पायऱ्या वगैरे आहेत. आणि हे पाहू शकता इथे अजून पण चांगले कंडिशनमध्ये आहे. हो, दिवा लावण्यासाठी मोठा भाला लावतात तिथे, त्यासाठी जागा आहे वाटतं ही. इथून पुढे आल्यावरती हे पाहू शकता इथे एवढे असे पोज आहे मोठा, अजून पण चांगले कंडिशनमध्ये आहे. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, भूपती, प्रजापती, स्वर्ण रक्त श्रीपती, अष्टवदन जागृत, अष्टप्रधान वेष्टित, ध्येयालंकार मंडित, शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत, ध्येयमूर्ती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, योधिराज श्रीमंत, श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. वीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. नमो पार्वती पते, हर हर महादेव, हर महादेव. पूर्ण गड अख्खा पिना चिपटीचे फिरले. आता इथून पुढे आल्यावरती राऊंड मागवरून आल्यावरती हे पाहू शकता इथून परत इथून वरती जायचं आहे. आणि बघा बुरुज इथून परत वरती. इंचुगाटा फक्त सुंदर भाग नाही, तो युद्धासाठी बनवलेला होता. याचा उपयोग शत्रूवर दूरवरून नजर ठेवण्यासाठी, किल्ल्याच्या पश्चिमेकडे भागाचं संरक्षण आणि अचानक हल्ला ओळखण्यासाठी. हा भाग इतका लांब आहे की इथून संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवता येत होतं. विंचुकाट्यावर चालताना एक गोष्ट लक्षात येते, हा फक्त रस्ता नाही, हा निसर्ग आणि युद्धकलेचा परफेक्ट संगम आहे. एक चुकीचं पाऊल आणि खाली खोल दरी. म्हणूनच हा भाग आजही लोकांसाठी थ्रिलिंग प्लस डेंजरस मानला जातो. समोर तो जो दिसतोय तो विसापूर किल्ला आहे. इथून स्पष्ट दिसतोय. मित्रांनो, फायनली आपण आलोय लक्ष्मी कोठी, जिथे महाराजांनी सुरत लुटली होती. तो जो खजिना लुटला होता तो ह्याच लक्ष्मी कोठीमध्ये ठेवला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा खजिना, विशेषतः सुरतच्या लुटीतून मिळालेली अफाट संपत्ती लोहगड किल्ल्यावर ठेवला होता. लोहगड अत्यंत भक्कम, अभेद्य आणि शत्रूच्या नजरेआड असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव सुरत लुटली. त्यावेळी 1664 आणि 1670 मध्ये हा निर्णय घेतला गेला. हा खजिना किल्ल्यावरील लक्ष्मी कोठीमध्ये ठेवला जात असे. या लेणीबद्दल थोडीशी माहिती आहे ही याच्यावरती पाहू शकता तुम्ही. गोरेव लेणी, गुफा समूह आणि रॉक कट केव्स. मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये लिहिलेली आहे. पाहू शकता इथं आल्यावरती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.